Well, Maratha Fort declared UNESCO World Heritage Site, a glorious recognition of India's Maratha legacy. 12 मराठा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये घोषित. भारताच्या मराठा वारसांची गौरवशाली ओळख. मी ऐश्वर्या महेंद्र सावंत गाथा महाराष्ट्राचे या आपल्या YouTube चॅनल मार्फत आपणा सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अभिनंदन सर्व महाराष्ट्रीयन जनतेला आणि मराठी माणसाला. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजेच जागतिक वारसा स्थळ युनेस्को द्वारा डिक्लेअर केलेल्या महाराजांच्या 12 किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे. Thanks the World Heritage Committee and the advisory bodies on the inscription of the Maratha military landscapes of India on the World Heritage list under agenda item 8B.16. This is a historic day not only for India but especially for the Marathi people all over the world. The rich cultural heritage of the Marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the international community. I end with a Marathi phrase, Jai Bhavani, Jai Shivaji. ज्यामध्ये 11 किल्ले हे महाराष्ट्रामध्ये तर एक किल्ला हा तमिळनाडूमध्ये आहे आणि किल्ल्यांची नावे ही पुढील प्रमाणे. आता वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये नोंदणी झाली म्हणजेच फायदे नेमके तरी काय? प्रामुख्याने म्हणजेच वाढलेली आंतरराष्ट्रीय मान्यता, संवर्धनासाठी व पुनर्संचित प्रकल्पांसाठी संभाव्य निधी आणि तसेच या स्थळांसाठी वाढीव संरक्षण सुद्धा. यामुळे सांस्कृतिक वारसांचा अभिमान बळकट होऊ शकतो. यामुळे येणाऱ्या पिढीलाही कळेल की आपले गड किल्ले काय होते आणि आपला इतिहास काय होता. नुसते पुस्तकी ज्ञान घेऊन चालणार नाही, तर गड किल्ल्यांचीही भटकंती केली पाहिजे, जेणेकरून आपल्या महाराजांचा इतिहास समजायला सोपा जाईल. यामध्ये ज्या मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची आपण आठवण केली पाहिजे. जे गड किल्ल्यांसाठी त्यांनी आपले प्राण दिले ते गड किल्ले, ती वास्तू आपण टिकवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आणि यामध्ये आपण सरकारचेही आभार मानले पाहिजेत, ज्यांनी यासाठी प्रयत्न केलेले असावे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.